किल्ल्यामध्ये भिवापूरमध्ये पहिले प्राचीन काळामध्ये एक किल्ला होता जो गोंड राजांचा किल्ला होता आणि आता आपण जिथे आहोत उभे ते किल्ल्याच्या आतमधला भाग आहे, पण आता किल्ला अस्तित्वात नाही आहे। किल्ल्याच्या काही भिंती आहेत तिथे, त्या भिंती आता पूर्ण तुटायला आल्या आहेत, पूर्ण मोडकळीस आलेल्या आहेत, पण जो अवशेष आहे भिंतींचा तो मी आज तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि किल्ल्याच्या आतमध्ये आता सुद्धा गोंड समाजाची वस्ती अस्तित्वात आहे, इथे घरं वगैरे आहेत, गोंड समाजाचे लोक इथे अजूनही राहतात। तर भिवापूरमध्ये आधी गोंड राजा राहत होता याचं अस्तित्व तुम्हाला या किल्ल्यामुळे बघायला मिळेल। तर हा किल्ला कसा आहे तर मी तुम्हाला जवळून थोडंसं याचा जो अवशेष आहे, राहिलेला भाग आहे तो मी तुम्हाला इथे दाखवणार आहे। आज आपण भिवापूरच्या किल्ल्यामध्ये आहोत। गोंड राजाचा किल्ला भिवापूरला अस्तित्वात होता, त्याचे काही आता म्हणजे काही भाग असा अवशेष काही राहिलेले इथे किल्ल्याचे आपल्याला बघायला मिळतात। आणि आज आपल्यासोबत किल्ल्याजवळ राहणारे मोहन रक्षिये सर आहेत आणि अशरफ पठाण हे आपल्यासोबत आज आहेत आणि ते आपल्याला किल्ल्याबद्दल आणि किल्ल्यामध्ये ज्या वास्तू आहेत आता अस्तित्वात जे अवशेष आहेत त्याची माहिती सांगणार आहेत। तर सर, आपण इथे किल्ल्याच्या जवळ आपलं घर आहे का? हो, आमचं घर इथेच आहे। आम्ही खूप जुने इथेच राहत होतो किल्ल्याच्या बाजूलाच। आणि इथे असं सांगण्यात आलं होतं की इथे एक विहीर आहे आणि आज आपण त्या विहिरीपाशी उभा आहोत। इथून असे म्हणायचे का इथून एक भूसुरुंग रस्ता होता जो आजूबाजूला कुठे पवनीला इकडे तिकडे निघायचा आणि तो राजाच्या सेफ्टीसाठी असायचा असं काहीतरी सांगितलं होतं। ह्या किल्ल्याला 2 दरवाजे आहे। एक मोठा गेट होता तो समोर जो आपण आझाद चौकाकडून येतो तिथे पठाणभाऊ आहे त्यांच्या घराजवळ एक मोठा गेट होता। त्याच्यानंतर परत समोर आल्यानंतर एक दुसरा गेट होता आणि त्याच्यासमोर ती मोठी अशी एक भिंत आहे जी किल्ल्याची आतापर्यंतची ओळख आहे पूर्णपणे। आणि ते आम्ही स्वतः पाहिली ना, आमचे जे आजोबा पंजोबा होते त्यांनी पण ते सांगत आल्यामुळे आम्हाला पण आतापर्यंत अशी याच्याबद्दल थोडी बहुत माहिती झाली। किती जुनी आहे ही विहीर इसवी सन 1700च्या जवळपास असेल आणि याबद्दल किल्ल्याच्या काही त्या बांधणीवरून असं वाटते की ही भरपूर जुना किल्ला आहे। भाऊ, तुम्हाला केव्हापासून माहित आहे या किल्ल्याबद्दल? होय, आता आमचं जे आजोबा आजोबाच्यापासून माहीत आहे आम्हाला। तुम्ही इथे उतरत होत्या का लहान? हां, आम्ही लहानपणी इथे खेळायचं उतरायचं, पण ते आम्हाला मोठे मोठे लोक सांगायचे का इथं जायचं नाही बा, अंदर रस्ता आहे। आम्ही जात नव्हतो तेव्हा। म्हणजे सुरंग जमिनीच्या आतमध्ये सुरंग आहे, तो रस्ता म्हणजे पवनीला निघते असं सांगायचे आजोबा तुम्हाला। हीच ती जुनी विहीर आहे आणि विहिरीच्या आतमध्ये अशा पायऱ्यासारखं असं थोडं थोडं दिसते, पण पूर्णपणे क्लिअर दिसत नाही की त्या पायऱ्याच आहेत, कारण की झाडांनी वेलींनी वगैरे पूर्ण तिथे कचरा झालेला आहे आणि त्याच्यामुळे क्लिअर दिसत नाही आहेत त्या पायऱ्या वगैरे। पण इथे विहीर आहे हे लोक म्हणजे इकडच्या सर्व लोकांनी बघितलं आहे की इथे विहीर आहे, पण ते क्लिअर आता आपल्याला इथे दिसत नाही आहे, पण काही अवशेष आहेत विहिरीचे इथे। ह्या विहिरीच्या आतमध्ये खूप मोठा झाड निघालेला आहे, पिंपळाचा आतमधून आलेला आहे हा झाड आणि हा झाड खूप वर्षापासून इथे आहे असं दिसत आहे। भरपूर जुना झाड दिसत आहे हा। किल्ल्याचा मागचा गेट होता जो लाकडी दरवाजा होता, लाकडाचा बनलेला होता। तर आता आपण बघू शकतो की किल्ल्याची जी भिंतीची जाडी आहे ती किती मोठी आहे। इथून स्टार्ट झाली आहे ही जाडी आणि ह्या इथपर्यंत जाड भिंत आहे आणि बांधकाम बघू शकता आपण आधीचा किती म्हणजे व्यवस्थित बांधकाम होता। विटा आणि दगडांचाच बांधकाम आहे, पण एकदम असा पक्का बांधकाम आहे। किल्ल्याच्या ज्या भिंती होत्या त्या एकदम जाड्या आणि पक्क्या होत्या। इथून ती भिंत स्टार्ट झाली आहे ते इथपर्यंत तिचं म्हणजे बांधकाम आहे। इतकी रुंद भिंत आहे ही
किल्ल्याची एकदम दोन्ही साईडला आपण भिंती बघू शकतो, किती जाळ्या जाळ्या भिंती आहेत. तर इथे मागचा गेट होता किल्ल्याचा, जो लाकडी दरवाजा होता असं सांगितलं जाते. ह्या किल्ल्याबद्दल ज्या गोष्टी सांगितल्या जातात त्या किती सत्य आहेत आणि किती दंतकथा आहेत हे आपल्याला माहिती नाही, परंतु इथे घरं आहेत, जुने घरं आहेत. तर हे खूप वर्षापासून इथे अस्तित्वात आहेत असं आपल्याला हे घरं बघितल्यावर वाटते. आता आपल्याला नक्की काही माहिती नाही आहे की कोणत्या इसवी सनमधले हे घरं वगैरे आहेत इथे. आपण आता भिवापूरच्या किल्ल्याच्या परिसरामध्येच आहोत. आपण बघू शकता इथे किल्ल्याच्या आतमध्ये हे घरं आहेत. सर्व हे घरं जे दिसत आहेत हे सर्व घरं गोंड समाजाचे घरं आहेत. अजूनही इथे किल्ल्याच्या आतमध्ये ते राहतात आणि इथे गोंड राजाचं अस्तित्व होतं आपल्याला आता इथे बघायला मिळते की अस्तित्व होतं. तर असा आहे भिवापूरचा किल्ला. आपण बघू शकता काही अवशेष किल्ल्याचे फक्त इथे राहिलेले आहेत आता, आणि बाकी सगळा भाग मोडकळीस आलेला आहे. विहीर, किल्ल्याच्या भिंती वगैरे सगळं मोडकळीला आलेलं आहे आता. काही भागांचं फक्त अस्तित्व इथे आहे आणि किल्ल्याच्या आतमध्ये ही मस्जिद जी आहे ती आपल्याला बघायला मिळते, जिथे अजूनही लोक येतात. या दर्ग्यावर मोहरमच्या वेळेस जुलूस वगैरे राहते. या दर्ग्याचं नाव हजरत चांद शाह वली दर्गा असं आहे. सगळ्यात जुना सगळ्यात पहिलेचा गेट आहे आम्हाला. इथूनच सुरुवात झाली गेटची. सगळ्यात पहिलेचा गेट जुने लोक सांगतात की हाच होता म्हणून. किल्ल्याच्या या अवशेषांवरून आपल्याला कळते की इथे किल्ल्याचं अस्तित्व होतं. आपल्याला भिवापूरचा हा किल्ला माहिती होता का ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आमच्या भिवापुरी मिरची व्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलचे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि आम्हाला नक्की सांगा की किल्ल्याबद्दल तुम्हाला आणखी काही माहिती आहे का. जिथून आपण आलो तो पहिला गेट आणि आता हा दुसरा गेट होता असं आपल्याला यांनी सांगितलं. राजे, गोंडराजे त्यांच्या दशकातला हे वाला. ही मोठी भिंत आहे. ही कमसे कम अशी साईडनं जी चौडाई कमसे कम फूट असेल, 5 फूट तरी असेल, 5 फूट असेल. वरतं जाऊन पाहू शकतो आपण. आणि सुंदर विटा आणि दगडाची याच्यामध्ये हे केलेली आहे. पूर्ण बांधकाम झालं आहे याच्यावाला. आपल्याला जी आता ही भिंत दिसते ही सुद्धा किल्ल्याचीच भिंत आहे आणि जुनं बांधकाम आहे. आपण बघू शकता किती सुंदर बांधकाम आहे हे. आणि इथून एक मेन गेट होता आधी. इथून मेन गेट होता किल्ल्याचा. आणि बघू शकता किल्ल्याची ही भिंत आहे, बाहेरची साईड आहे किल्ल्याची. बघा किती म्हणजे एकदम क्लीन आहे ही भिंत अजूनही आपण बघू शकता. आणि इथेच हा घर जो आहे हा रक्षियेंचा घर आहे. लागूनच इथे रक्षियेचा वाडा होता आधी, आता हे घर आहे. तर आपण बघू शकतो. आणि ही किल्ल्याची भिंत आहे, किती एकदम म्हणजे असं बांधकाम वगैरे याचं किती छान आहे. आपण बघू शकतो दगडी बांधकाम आहे, दगड आणि मातीने बांधलेलं आहे हे. तर आपण बघू शकता किल्ल्याची ही भिंत अजूनही अस्तित्वात आहे. किल्ल्याचे हे अवशेष आहेत भिवापूरच्या किल्ल्याचे. गोंड राजांचा किल्ला होता हा. हे यांचा वाडा होता आणि त्यांच्या 3-4 पिढ्या आधीचा हा झाड आहे, वडाचं झाड. खूप जुना झाड आहे आणि अजूनही हा झाड आहे इथे किल्ल्याच्या अगदी लागूनच बाजूला आहे. घर होते तिथं. दरवाजा हो, दरवाजा तिथं. ह्या नाही, तिकडे दरवाजा आहे का? हा. हो का? तर मग किल्ला पाहिला का आजी तुम्ही? हा? तुम्ही किल्ला नाही पाहिला? बापा. नाही, अहं. पण होता ना. हा आहे ना. गोंड राजाचाच आहे ना हा किल्ला? हो, पार तिकड वरी आहे. आहे का? हो ना. ठीक आहे आजी.